हॅलो फ्रेंड्स. हा आहे उपवासाचा दहीवडा. दिसायला जितका सुंदर दिसतो त्याहून अधिक चवीला सुंदर लागतो. अतिशय चविष्ट अशी उपवासाची रेसिपी आहे. आपल्या पोटाबरोबर मनालाही तृप्त करते. तर अशी रेसिपी ही कशी करायची ते आजच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे. उपवासाचा दहीवडा तुम्ही ते बघू शकता, किती सुंदर वडे झालेले आहेत. अतिशय बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे सुंदर वडे तयार होतात. कसं करायचं ते आपण बघूयात. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे भगर. मी भगर भाजून घेतली होती आणि त्याचं मिक्सरमध्ये वाटून अर्धी वाटी भगर इथे घेतलेली आहे. जेवढी आपण भगर घेतली आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत मीठ चवीनुसार. त्यात एक चमचाभर तेल टाकायचं आहे. उपवासाचं आपण तेल वापरणार आहोत. त्यानंतर आपण त्याला छान उकड काढायची आहे, जशी आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो. आता हे उकळल्यानंतर आपल्याला हलवायचं आहे मिश्रण आणि झाकून थंड करायला ठेवायचं आहे. फ्रेंड्स, इथे तुम्ही उपवासाचा पदार्थ कुठला खात नसाल तर तो स्किप केला तरी चालेल. तर त्यानंतर आपण ते गार होतंय तोपर्यंत चटणी करून घेऊयात. तर गोड चटणीसाठी मी इथे घेतला आहे गूळ. अर्धी वाटी गूळ मी पाण्यात भिजत घातला होता आणि अर्धी वाटी चिंच पाण्यात भिजत घातलेली आहे. तर गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. चिंच कोळ काढून घ्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित कुस्करून घ्यायची आहे भिजलेली चिंच आणि चाळणीमध्ये आपण गाळून ती व्यवस्थित काढून घेणार आहोत त्याचा कोळ. हे बघा, बघू शकता अशा प्रकारे आपण कोळ काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण एक गॅसवरती पॅन ठेवायचा आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ही चिंच जी आपण कोळ काढून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी त्यात आपण अजून पाणी घालायचं आहे. त्यानंतर गूळ जो आपण भिजवून ठेवला होता त्याचं हे पाणी आपण त्याच्यात मिक्स करायचं आहे. त्यानंतर चवीनुसार आपण याच्यामध्ये जिरे पूड घालायची आहे. तर इथे अर्धा चमचा मी जिऱ्याची पूड घातलेली आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत एक चमचाभर याच्यामध्ये लाल तिखट. थोडंसं चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मी इथे पाव चमचा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि छान उकळी काढून घ्यायची आहे. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे आणि मोठ्या गॅसवरती ह्याला 5 ते 6 मिनटं आपण छान शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे किती सुंदर रंग आलेला आहे चटणीला. अतिशय सुंदर चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर हिरवी चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 3 ते 4 मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये 4 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. त्यानंतर कोथिंबीर घालायची आपण. एक मूठभर कोथिंबीर मी याच्यात घातलेली आहे. जिरे टाकायचे आहेत अर्धा चमचा. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि पाणी टाकून छान हिरवी चटणीसुद्धा आपण करून घेतलेली आहे. तर तयार आहे आपली आता इथे हिरवी चटणी. दहीवडा म्हटल्यानंतर चटणी ही आलीच. त्यानंतर आता आपण वड्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत उकडलेले. ते सोलून घ्यायचे आहेत. 4 ते 5 पानं कढीपत्त्याची चिरून घातलेली आहेत. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. तर अर्धा चमचा मीठ घातलं आहे. 1 चमचाभर मी याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत. त्यानंतर भगरीचं जे आपण वाफवून घेतलेलं होतं ते गार करायला ठेवलं होतं पीठ, ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. इथे साबुदाणा मी भाजून मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचेभर पावडर आपण साबुदाण्याची घालायची आहे आणि आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत. तर साबुदाणा आपण ह्याच्यात बसेल तेवढाच घालायचा आहे, थोडा थोडा घालायचा आहे. तर इथे साधारण 4 चमचे साबुदाणा मला लागला होता. मी अजून 2 चमचे साबुदाण्याची पावडर टाकलेली आहे. त्यानंतर आपण इथे घालणार आहोत मिरच्या. तर 4 मिरच्या मी वाटून घेतल्या होत्या, त्या घालून आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हाताने आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून वडे आपल्याला वळता येतील. जर आपल्याला मिश्रण खूप कोरडं वाटलं तर आपण थोडंसं पाण्याचा ह्याला शिपका मारायचा आहे. तर मी त्या हातावरती थोडंसं पाणी घेतलेलं आहे, कारण साबुदाणा पाणी ओढून घेतो बटाट्यांमधलं. थोडंसं पाणी टाकून मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण वडे करायचे आहेत. तर मी अशा प्रकारे छान गोळे करून घेतलेले आहेत. तर सगळे वडे आपण अशाच प्रकारे करून घेतलेत. त्यानंतर तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल मोठ्या गॅसवरती आपण तापवून घेतलं आहे. नंतर टाकताना आपण गॅस बारीक करायचा आहे. अतिशय सुंदर असे वडे तयार होतात. हे वडे आपल्याला तेलामध्ये, गरम तेलामध्ये सोडायचे आहेत आणि गॅस बारीक करायचा आहे. बारीक गॅसवरच आपल्याला हे छान वडे होऊन द्यायचे आहेत. हे गोल्डन ब्राऊन कलरचे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण थोडंसं हलक्या हाताने हलवायचं आहे. टाकल्या टाकल्या आपण लगेच नाही हलवायचं. एक 5 मिनटं गेल्यानंतर हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. अतिशय सुंदर बॉलसारखे वडे झालेले आहेत. खूपच सुंदर वडा दिसतोय. दिसायलाही जेवढा सुंदर दिसतो खायलासुद्धा तेवढाच सुंदर लागतो. बाहेरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असा दहीवड्याचा वडा आपला इथे तयार आहे. अजून 2 ते 3 मिनटं मी होऊ देणार आहेत. त्यानंतर इथे मी दही घेतलेलं आहे. इथे मी 2 वाट्या दही घेतलं आहे. त्याला छान आपण घोटून घेणार आहोत. त्यानंतर चवीनुसार आपलं दही किती आंबट असेल त्याप्रमाणे आपण साखर घालायची आहे. इथे मी 2 मोठे चमचे पिठी साखर घातलेली आहे. तीसुद्धा आपण दह्यामध्ये छान मिक्स करायची आहे. दहीवडा म्हटल्यानंतर आंबट गोड दही आपण त्याच्यावर घालत असतो.
तर दही आपलं किती आंबट आहे त्यानुसार आपण इथे साखरेचा वापर करायचा आहे. हे सुद्धा मिश्रण मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचे पाणी. तर ज्याप्रमाणे सेम दही वड्याची प्रोसिजर आपण करतो तशीच पाण्यामध्ये आपण वडे घालून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये 5 मिनिटं आपल्याला ते वडे तसेच ठेवायचे आहेत जेणेकरून ते अजून सॉफ्ट होतात. त्यानंतर वडा आपण काढून घ्यायचा आहे पाण्यातनं आणि हलक्या हाताने त्यातलं पाणी असेल तर ते आपण काढून टाकायचं आहे. तर बघू शकता किती सुंदर असे वडे तयार होत आहेत. पाणी काढून टाकायचं. दोन्ही वड्यांमधलं मी आता पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे सर्व करायचं आहे. तर याच प्रोसिजरने आपण सगळे वडे करून घेणार आहोत. तर इथे मी घेतलेले प्लेटमध्ये वडे, त्यावर आपण घालणार आहोत दही. दही आपल्या आवडीनुसार आपल्याला किती हवे ते घालायचे आपण. त्यानंतर इथे मस्तपैकी आपण जी चिंचगुळाची चटणी केलेली आहे आंबट गोड ती घालायची आहे. त्यानंतर याच्यावर घालायचं आहे, सुंदर असं दिसतंय, खूपच छान. वा, हिरव्या मिरच्यांची आपण जी चटणी केलेली आहे ती हिरवी चटणी घातली आहे. त्यानंतर जिऱ्याची पूड, थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर. तर तयार आहे फ्रेंड्स आपला दहीवडा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या भागात.